नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, हडपसर येथे झालेल्या धक्कादायक विषारी दारू कांडानंतर आता राज्य उत्पादन शुल्क विभाग चांगलाच ॲक्शन मोडमध्ये आला असून अवैध दारू व्यवसायाचं कंबरडं मोडण्यासाठी विभागानं थेट गाव कारभाऱ्यांनाच रडारवरती घेतलंय। हातभट्टी, दारूची निर्मिती किंवा मग वाहतूक आणि विक्री लपवण्याचा प्रयत्न केल्यास थेट सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील आणि तलाठी यांच्यावरती शिस्तभंगाचा बळगा उगारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। प्रभारी जिल्हाधिकारी गजानन पाटील यांनी दिलेल्या कडक निर्देशानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागानं या संबंधीच्या नोटिसा बजावण्याची थेट प्रक्रिया आता सुरू केली आहे। त्यामुळे आता ग्रामीण भागातील राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळामध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे। आजवर अनेकदा अशा कारवायांमध्ये स्थानिक यंत्रणा नामानिराळी राहायची, मात्र आता गावाची हद्द आणि तिथल्या हालचालींची पूर्ण जबाबदारी या प्रमुख 4 घटकांवरती निश्चित करण्यात आली आहे। या नवीन आदेशानुसार गावाच्या हद्दीमध्ये हातभट्टी किंवा बेकायदा दारू विक्री सुरू असूनही जर स्थानिक पातळीवरती माहिती लपवली गेली तर संबंधित अधिकाऱ्यांवरती थेट निलंबन किंवा शिस्तभंगाची कारवाई टाळता येणार नाही। गावामध्ये दारू बनवणारे, कच्चा माल पुरवणारे किंवा त्याची वाहतूक करणाऱ्यांची माहिती मिळताच ती थेट उत्पादन शुल्क विभागाला देणं आता बंधनकारक करण्यात आले। आणि इतकंच नव्हे तर तपासादरम्यान अधिकाऱ्यांनी जमिनीच्या मालकी हक्काची किंवा इतर कागदपत्रांची मागणी केल्यास ती स्थानिक प्रशासनाला त्वरित उपलब्ध करून द्यावी लागणार आहेत। प्रशासनाने या नोटीसमध्ये महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमातील कडक तरतुदींचा हवाला देत अवैधरित्या दारू तयार करणं किंवा साठा करणं हा अजामीनपात्र आणि गंभीर गुन्हा असल्याचं स्पष्ट केलंय। त्यामुळे आता स्थानिक प्रशासनानं डोळे झाकून न बसता 24 तास सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आलेत। तर दुसरीकडे उत्पादन शुल्क विभागाच्या तपासामध्ये आणखीन एक धक्कादायक बाब समोर आली असून अनेक ठिकाणी हे अवैध धंदे मानवी वस्तीपासून दूर गायरान, सरकारी माळरानं, नदी नाल्यांचा परिसर, सामाजिक वनीकरण क्षेत्र आणि थेट वन विभागाच्या जमिनींवरती सुरू असल्याचं उघड झालंय। या दुर्गम जगाचा फायदा घेत राजरोसपणे सुरू असणाऱ्या अड्ड्यांवरती आता थेट बुलडोझर चालवण्याची तयारी प्रशासनानं केली आहे। अशा जागांवरील सर्व अवैध अतिक्रमणं तात्काळ हटवून त्या जमिनींचा कायदेशीर आणि सुरक्षित वापर सुनिश्चित करण्यासाठी स्थानिक प्रशासनाने स्वतः पुढाकार घ्यावा, असंही या आदेशामध्ये विशेषतः नमूद करण्यात आले। म्हणजेच सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील आणि तलाठ्यांना आता इथून पुढे सतर्क राहावं लागणार आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं अवैध दारू विक्री आणि मॅन्युफॅक्चरिंग रोखण्यासाठी आता सरपंच, ग्रामसेवक आणि पोलीस पाटील यांना देखील आता या कचाट्यामध्ये आणण्यात आलेला आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडले असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।